तुमची साबुदाणा खिचडी चिकट होते का? मग हा व्हिडिओ स्किप करू नका. आजची एक ट्रिक तुमची खिचडी कायमची परफेक्ट बनवेल. इतकी सोपी आहे बनवायला आणि खायला ना अप्रतिम चव आहे. फक्त आणि फक्त 10 मिनिटाच्या मध्ये ही खिचडी बनून तयार होते. खूप जास्त साहित्य लागत नाही किंवा कोणतीही जास्त अशी अवघड पद्धत नाहीये. एकदम सोपी पद्धत आहे बनवायला. पण आपली आपली एक पद्धत असते बनवायची. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पण एकदम सुटसुटीत, छान असे दाणेदार, मऊसूत खिचडी बनून तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा कसं भिजवायचं ते बघायचं आहे. जर आपला साबुदाणा परफेक्ट भिजला असेल ना, तर आपली खिचडी सुद्धा परफेक्ट होते, अजिबात बिघडत नाही. त्याच्यासाठी बघा इथे मी 1 कप इतकं साबुदाणा घेतलाय. जो मीडियम साईजचा साबुदाणा असते की नाही, तो साबुदाणा घेतला इथे मी. इथे ना 3 साईजचे साबुदाणा मिळतात. एक सगळ्यात बारीक असते, एक हा मीडियम साईजचा आणि याच्यापेक्षा जो मोठा असते ते आपण तळून त्याचा चिवडा खातो, ते मिळतं. तर इथे मी मीडियम साईजचा साबुदाणा घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपल्याला साबुदाण्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. साबुदाणा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघा. साबुदाणा धुवत असताना याच्यातला पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पूर्ण पाणी काढून घेतलंय. पूर्ण सुटसुटीत असं साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही आपल्याला. बघा इथे अजिबात बुडाला पाणी नाहीये. आता याच्यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 चम्मच इतकं पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी पहिले थोडंसं पाणी ॲड केलं हातात घेऊन. परत मी तेवढंच पाणी ॲड करणार आहे. म्हणजे जवळपास 2-3 चम्मच इतकं मी पाणी ॲड केलेलं. खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही. आपल्याला फक्त साबुदाणा एकदम सॉफ्ट आणि दाणेदार असं भिजवून घ्यायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि आता आपल्याला 3 ते 4 तासासाठी असंच आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. बघा मी झाकण लावून घेतलंय. आता मी 4 तासासाठी बाजूला ठेवून घेणार आहे. 4 तासानंतर आपण बघूया साबुदाणा व्यवस्थित भिजलाय की नाही. तर बघा इथे 4 तास पूर्ण झालेत आणि आता आपण बघूया साबुदाणा कसा भिजलाय. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर एकदम सुटसुटीत मोकळा असा साबुदाणा भिजून तयार झालाय. जर असा साबुदाणा भिजून तयार झाला ना, तर आपली खिचडी सुद्धा अशीच एकदम सुटसुटीत मऊ अशी तयार होते. तर बघा किती सुंदर पांढरा शुभ्र असा साबुदाणा भिजून तयार झाला. एक तुम्हाला मी फोडून दाखवते हाताने बघा असं. थोडंसं एक साबुदाणा घ्यायचं, हाताने मॅश करून बघायचं. असं जर मॅश झालं ना, तर समजायचं की व्यवस्थित भिजलेला आहे. आणि जर हाताने व्यवस्थित मॅश झालं नाही, साबुदाणा फुटला नाही, तर अजून थोडंसं 2-3 चमच इतकं पाणी ॲड करायचं. फक्त 10 मिनिटासाठी सगळं मिक्स करून बाजूला ठेवायचं. 10 मिनिटानंतर करायला घ्यायचं आहे. पण इथे आपला साबुदाणा एकदम परफेक्ट आहे. आपण लगेच खिचडी करून घेऊया. कारण हाताने मॅश करून बघितलं तर छान मॅश झालेला आहे आपला साबुदाणा. तर बघा इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा घेतलाय. त्याला सोलून छान छोट्या-छोट्या क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे. खूप मोठे नाही, खूप बारीक नाही, मीडियम क्यूबमध्ये कट केलाय. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. अर्धा चमचा जिरे घेतलाय. अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर साबुदाणा सुद्धा आपला भिजून तयार आहे. आता लगेच आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते बघूया. त्याच्यासाठी बघा इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. सगळ्यात आधी ना आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे भाजून आपल्याला त्याची पावडर तयार करायची आहे. कोणी-कोणी ना भरपूर लोकं अख्खे शेंगदाणे पण टाकतात असेच तळून. पण इथे मी पावडर करूनच टाकते. त्याची ना चव खरंच विसरू शकत नाही तुम्ही, इतकी छान लागते. तर बघा शेंगदाणे छान खरपूस फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर. शेंगदाणे भाजून तयार झालेत. आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर त्याची साल काढायची आपल्याला. इथे मी कधीच साल काढून घेत नाही, पण आज काढून घेतेय. कारण सालीसकटच आपण जर शेंगदाणे बारीक करून खिचडीमध्ये ॲड केलो ना, तर खूपच छान चव लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा. तुम्ही साल काढू नका. असंच शेंगदाणे छान भाजून घ्या, थंड होऊ द्या. त्यानंतर मिक्सरला लावण्याची पावडर तयार करून घ्या. तर बघा इथे मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. मी पहिल्यांदाच काढलेली आहे. तुम्ही काढत असाल तर काढा. नाहीतर तुम्ही अशीही ॲड केली तरी चालेल. थोडीशी खिचडी दिसायला काळपट दिसते. पण चवीला ना याच्यापेक्षाही भारी लागते. एकदा तुम्ही करून बघा. तर बघा इथे मी छान बारीक पावडर करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. आता लगेच आपण खिचडीला फोडणी घालूया. तर त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 चम्मच इतकं तेल ॲड केलेलं आहे. तेल आधी आपल्याला छान गरम करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे ॲड करायचे, बारीक चिरलेली मिरची ॲड करून घ्यायची. त्यानंतर 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपले कट करून ठेवलेले बटाटे ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघा बटाटे आधी मी छान सोलून बारीक कट करून घेतले. त्यानंतर थोड्या वेळासाठी मी पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं, म्हणजे काळे पडणार नाही आपले बटाटे त्याच्यासाठी. पाण्यातून थोड्या वेळ आधीच आपल्याला काढून पण ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण फोडणी घालू ना त्याच्या आधीच. तर बघा मी बटाटे ॲड करून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना लवकर शिजावं त्यासाठी मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर मीठ मी अर्धा चमचा इतकं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. परत एकदा थोडंसं परतवून घेते. परतवून घेतल्यानंतर ना आता आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे. झाकण लावून 5 मिनिटापर्यंत जोपर्यंत
बटाटा व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि ते बघा 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण चेक करून घेऊया बटाटे आपले शिजलेत की नाही. बटाटे ना आपल्याला नंतर जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत. साबुदाणा टाकल्यावर खूप जास्त वेळ शिजवायचं नाही आपल्याला. त्यासाठी नाही ते मी आधीच पूर्णपणे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. एक बटाटा आपण कट करून बघूया. तर बघा बटाटा कट झालेला आहे म्हणजे आपले बटाटे एकदम सॉफ्ट झालेत म्हणजे शिजून तयार आहे. आता या स्टेजवर आपल्याला भिजवून ठेवलेलं साबुदाणा ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं पावडर ॲड करून घ्यायचं. शेंगदाण्याचे जे आपण कूट तयार केलेलं आहे ना, ते ॲड करून घ्यायचे. थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि हे परतवत असताना ना शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर गॅस एकदम कमी करायचं. कमी करूनच आपल्याला हे परतून घ्यायचं कारण शेंगदाणे ॲड केल्यानंतर लवकरच बुडायला लागते. त्याच्यासाठी ना आपल्याला एकदम गॅस कमी करायचा आहे आणि खिचडीला 5 मिनिटासाठी झाकण लावून वाफवायची आहे. तर बघा इथे 5 मिनिटं पूर्ण झालेत. आता आपण व्यवस्थित परत एकदा छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. बुडाला लागू द्यायचं नाही आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी दाणेदार खिचडी बनवून तयार झालेली आहे. एक तुम्हाला मी एक साबुदाणा हाताने मॅश करून दाखवते बघा. तर इतका सॉफ्ट आहे ना, खूपच सॉफ्ट एकदम तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल इतकी छान साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे. आता ना आपल्याला याच्यामध्ये ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गरमागरम तुम्ही ही खिचडी ना दहीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत तुम्हाला ज्याच्यासोबत खायला आवडते तुम्ही त्याच्यासोबत ही साबुदाणा खिचडी सर्व्ह करू शकता किंवा अशीही खायला अप्रतिम लागते. तर बघा इथे आपली साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे. छान एकदा मिक्स करून घेतली आहे. आता गरमागरम मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते. तर त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही खिचडी सर्व्ह करून घ्यायची आहे. बघा किती सुंदर सुटसुटीत एकदम सॉफ्ट अशी दाणेदार खिचडी बनवून तयार झालेली आहे. वरून मी थोडेसे तळलेले शेंगदाणे सुद्धा ॲड केलेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.